हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. अक्षर पुरुषाचा लोक म्हणजे स्थान 7 शंख ब्रह्मांडांचे आहे. त्याच्या आतून आपल्याला जायचं आहे. तर त्याचं कर्ज आपल्यावर, तो फक्त इतकाच टॅक्स होतो इथून तिथे जायचा. त्याचं भाडं आहे सत नामाच्या दुसऱ्या मंत्राचे, जे तत् आहे. तर ते परब्रह्मच्या लोकात आपण याला देऊ, परमात्मा सोबत राहतील. मग आपण 12व्या द्वारापाशी जाऊ भवर गुफा पार करून, आणि ती सतलोक प्राप्ती होईल त्या 3ऱ्या मंत्राने, सारनामाने. तर गीताजी अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 66 मध्ये म्हटलंय, सर्व धर्मान परित्यज्यम माम एकम शरणम व्रज. माझ्या स्तरावरच्या सगळ्या पूजा मला अर्पण कर, मला देऊन टाक, मग त्या एकम सर्व शक्तिमानाला शरण जा. तर अशा प्रकारे व्रज म्हणजे जाणं आहे, येणं नाही. हा चुकीचा अनुवाद केलाय. आता प्रसंग चालू आहे की शास्त्रविधीला सोडून जे मनमानी आचरण करतात, म्हणजे गीताजी आणि वेद, पवित्र 4ही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, हे एक ज्ञान आहे. गीताजीमध्ये कोडवर्ड्समध्ये संक्षिप्त आहे 4ही वेदांचं, आणि सोबतच या गीता ज्ञानदात्याचे या गीतेत स्वतःचे मत पण आहे. जे त्याचे स्वतःचे मत आहे ते आपल्याला मान्य नाहीये, कारण ते वेदातून मिळत नाही. वेद काय आहेत? वेद परमेश्वराने जसेच्या तसे याच्या अंतःकरणात फीड केले होते, आणि त्याला जसेच्या तसे बाहेर काढावे लागले. जसे वेळ आल्यावर आईच्या गर्भातून मूल आपोआपच बाहेर येतं, तिच्या हातातील गोष्ट नसते. जसे कोणाला वमन होते, उलटी होते, तेव्हा त्याच्या हातातील गोष्ट नसते की उलटी होऊ नये. तर असेच परमात्म्याने 5ही वेद घातले होते याच्यात. हे त्याचे मिश्रण तर नाही करू शकले, बाहेर निघाले त्याच्या श्वासातून बाहेर निघाले आहेत हे सगळे. आता पहिले तर याला समजणे खूप कठीण होते की असे कसे होऊ शकते. आजकाल खूप सोपे आहे. जसं एक छोटीशी चिप असते, त्यात कितीतरी मॅटर तिच्यात फिट होतो, आणि ती कॉम्प्युटरमध्ये घालून ती दुसरीकडे काढा, प्रिंट, इतका गठ्ठा तयार होतो. तो प्रिंट काढत जातो, आणि आत एक छोटीशी चिप आहे. तर असेही श्वासातून हे 5ही वेद बाहेर आले. याच्यातून ज्योत निरंजनचे, काळाचे, ब्रह्मच्या शरीरातून त्याने पाहिले, यांना वाचून 5वा जो वेद होता सूक्ष्मवेद, त्यात खूप अत्याधिक माहिती होती त्या परमेश्वराची. हे मंत्र लिहिले होते सगळे. याने ते स्वाहा केले, नष्ट केले, म्हणजे नाही सांगितले, लपवले. आणि 4 वेद दिले आपल्याला की घ्या, हे बघा. यात मिश्रण नाही करू शकला तो या वेदात. आता त्याने गीतेचे ज्ञान, वेदाचे ज्ञान सांगितले, यात थोडेसे आपले मत घातले. परत परत म्हणतो माझे मत आहे, ते वेळ आल्यावर सांगतो. आता हा इतका वेळ. तर आपल्याला बघायचं आहे की पुराण काय आहे आणि गीता व वेद काय आहेत. वेद व गीता गॉड गिव्हन स्पिरिच्युअल नॉलेज आहे. जे गीतेत ज्ञान आहे ते वेदांचे आहे, आणि वेद परमात्म्याने दिले आहेत, पूर्ण ब्रह्मने. तर जे वेद आणि गीतेत जे लिहिले आहे तो परमात्म्याचा आदेश आहे. जे करायचे आहे बस, नथिंग एल्स. ते तर शास्त्र अनुकूल आहे. त्याला सोडून आपण ज्या पण कोणत्या साधना करतो त्या व्यर्थ आहेत. आता पुण्यात्म्यांनो, जसे पुराण आहे, पुराण कोणी सांगितले ज्ञान? ब्रह्माजींनी. आणि ब्रह्माजीकडून ऐकले दक्ष आदी ऋषींनी, त्या ऋषींकडून ऐकले पुढे ऋषींनी,
त्यांच्याकडून ऐकले पुढे ऋषींनी, तर ज्या ज्या ऋषींनी जे ज्ञान ऐकले, ज्याही कोणत्या विषयाचे, त्यात ब्रह्माचे ज्ञान प्लस आपला अनुभव आणि प्लस इतरांकडून काही दंतकथा ऐकलेल्या बनवून पुराण बनवलं. आणि त्या पुराणात त्या लेखकाचं नाव, त्याच्या वक्त्याचं नाव लिहिलं की याचा वक्ता हा आहे. परंतु लेखक याचे सगळ्यांचे व्यासजी आहेत. आता जे ज्ञान वेदातून मिळते पुराणात, तर ते बरोबर आहे. आणि वेदांहून वेगळे ज्ञान जे त्यात आहे ते ऋषी किंवा ब्रह्माचा आपला अनुभव विचार आहेत. त्याचे आपल्याला पालन नाही करायचे. कारण परमात्म्याचे विधान आहे. वेद आणि गीता त्यात जो स्मरण भक्ती विधी लिहिलेला आहे, आपण तितकाच मंत्रजाप करायचा आहे. त्यापेक्षा वेगळा केला तर शास्त्रविधीला सोडून मनमाने आचरण झाले, तर ते आपल्याला नाही करायचं. मग त्याने काय नुकसान होईल? जसे एका व्यक्तीचा मित्र होता, इन्स्पेक्टर SHO, आणि त्या व्यक्तीने आपला मित्र SHOला म्हटले की माझा एक शेजारी मला फार त्रास देत आहे, गुंड, शेजारच्या घरातला खूप त्रास देतो. खूप वेळा विनंती केली, पंचायतीकडे पण गेलो, तो मला त्रास देण्यापासून थांबत नाहीये, तर काय करू? SHOने म्हटलं त्याला हाण काठीने, मग मी बघून घेईन. त्याने आपला मित्र SHO एका अधिकाऱ्याच्या आज्ञेचे पालन करून त्या आपल्या शेजाऱ्याबरोबर भांडण करायचं ठरवलं. त्या भांडणात त्या शेजाऱ्याचा मृत्यू झाला त्याच्या हातून. आता त्याने त्या व्यक्तीने अधिकाऱ्याच्या आज्ञेचे पालन करून जे विधान भंग केले राजाचे, त्याच्या अंतर्गत त्याला मृत्युदंड होईल. अधिकाऱ्याच्या आज्ञेचे पालन करून त्याने जे विधान तोडले राजाचे, त्या राजाच्या विधानानुसार त्याला शिक्षा होईल. तो मृत्यूला प्राप्त झाला, त्याला मृत्युदंडाची शिक्षा मिळाली. तर पुण्यात्म्यांनो, वेद आणि गीता हे परमात्म्याचे विधान आहे. याच्या व्यतिरिक्त पुराण जे आहे ते कोणत्या ऋषी आणि इथले हे ब्रह्मा, विष्णू किंवा शिव हे अधिकारी आहेत, यांची आज्ञा आहे याच्यात. जर त्यांची आज्ञा वेदातून नाही मिळत, त्यांच्या भक्तीचा विधी, तर ते शास्त्रविधी सोडून मनमानी आचरण आहे. म्हणजे ते विधान भगवानाच्या विधानाला भंग करणे आहे. एका अधिकाऱ्याच्या आज्ञेचे पालन करणे आहे, तर त्याने ही शिक्षा मिळेल तुम्हाला, जशी त्या व्यक्तीला मिळाली. एका SHOच्या आज्ञेचे पालन करून राजाचे विधान तोडल्यामुळे त्याला मृत्युदंड झाला. तर अशीच दशा तुम्हा त्या लोकांची होईल जे शास्त्रविधी सोडून मनमाने आचरण करत आहेत. तर पुण्यात्म्यांनो, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 25 ते 31 पर्यंत म्हटलंय की कोणी तर अशी साधना करतात, कोणी झऱ्यांमध्ये उभे राहतात, कोणी तपस्या करतात, कोणी ब्रह्मपूजा करतात, कोणी देवतांची पूजा करतात, कोणी केवळ अध्यायच करत राहतात. आणि प्रत्येक साधक त्याच्या साधनेला, आपल्या यज्ञाला, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानाला पापनाशक मानतात. पापनाशक मीन्स मोक्षदायक. ज्याचे पाप ज्या विधीने पापाचा नाश होईल, तर त्यानेच मोक्ष होईल. पाप आपला मोक्ष होऊ देत नाहीत, परंतु ते सगळे आपल्या आपल्या साधनेला पापनाशक मानणारे आहेत. आता गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये म्हटले की सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत याच यज्ञांच्या विषयी खूप विस्ताराने लिहिलंय. कोणते केले पाहिजेत आणि कोणते नाही केले पाहिजेत, त्यात सर्व ज्ञान आहे. तर ते तत्वज्ञान आहे. त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. ते मग सांगतील, ते तुम्हाला मग साधना सांगतील त्या परमात्म्याची की कशी केली पाहिजे आणि कोणती नाही केली पाहिजे ती सोड. ती सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी, कबीर परमेश्वरांची वाणी, म्हणजे स्वतः जी परमात्म्याने येऊन आपले ज्ञान आपल्या मुखकमलातून सांगितले
किंवा ते ज्ञान जे आपल्या मुखकमलातून बोललेले ॲज इट इज कोण्या संताला दिले, जसे आदरणीय गरीबदास साहेबजींना दिले, आदरणीय नानक साहेबजींना दिले, आदरणीय मुलुकदास साहेबजींना दिले, आदरणीय धरमदास साहेबजींना दिले, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेकडा उत्तर प्रदेश यांना दिले आणि आदरणीय मुलुकदास साहेबजींना दिले. तर या महापुरुषांचे तर दासाला ज्ञान आहे, ज्यांना भगवान भेटले आणि ज्यांची वाणी या दासाने वाचली आहे. त्यांचे त्यांच्या स्तराचे जे ज्ञान आहे ते बिलकुल जसेच्या तसे सूक्ष्म वेदाप्रमाणे मिळते, सच्चिदानंद घनब्रह्म कबीर वाणीशी मिळते जुळते. याच्या व्यतिरिक्त ज्या साधना आपण करतो त्या चुकीच्या करत आहोत. आता सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी तुम्हाला ऐकवतो. जसे आपण विचार करत होतो की या साधकाने घर सोडले, जंगलात गेला, आणि तिथे जाऊन म्हणतात की घर सोडून जंगलात गेला. एक भक्त सांगत होता की मी ऋषिकेशला गेलो होतो आणि ऋषिकेशहून मी पुढे गेलो, तिथे काही माणसं बसली होती. मी त्यांना विचारलं की तुम्ही असे का बसला आहात. ते म्हणाले की इथे जंगलात घनदाट होतं, तिथे झाडं झुडपं होती, तिथे खूप मोठा संत राहतो आणि अंगावर कपडे नाही घालत तो, ना कुठे मागायला जातो, निर्वस्त्र राहतो. केळ्याच्या झाडाची एक साल, केळ्याच्या पानांनी त्याने आपले शरीर झाकले आहे आणि तो कोणाच्या समोर नाही येत, कोणाला दर्शन नाही देत. तर मी पण तिथे बसलो. म्हणतात तो कधी कधी बाहेर येतो. तर एकदा आम्ही खूप लक्षपूर्वक पाहिलं. जेव्हा त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्याने आम्हाला पाहिलं, तर एकदम मागे तोंड फिरवलं आणि पळून खूप आत गेला निघून. तर तो सांगत होता की जर दर्शन झालं असतं तर माझी पण नौका पार झाली असती, बस थोडीशी उणीव राहिली. आता त्याला कोण समजावणार, कारण की ज्ञान तर नाहीये. साच कहूं तो जग मारे, भगवान कहते हैं. आता परमात्मा काय सांगतात, डंब करें डोंगर चढें. कोणी साधना करतात, वरती बसतात उंच स्थानावर, जिथून सगळ्यांना दिसू शकेल की बघा तो बसलाय साधक. डोंगर म्हणजे उंच स्थान, उंच कड्यावर, त्यामुळे दूरपर्यंत दिसेल बाबाजी तपस्या करत आहे, दुनिया जमा व्हावी, तिथे पोहोचावी आणि त्याची वाहवा व्हावी. म्हणतात डिंब करे. डिंब म्हणजे पाखंड करतात हे लोक. डंब करें डोंगर चढ़ें, अंतर झीनी झूल, और जग जाना यो बंदगी करे यो वो है सूल बबूल. हे तर काटे पेरत आहेत आपल्या वाटेत. जनता जाणते, भोळ्या श्रद्धाळूंना वाटते की भक्ती करत आहेत. मग काय सांगतात, केले की कोपीन है, म्हणजे केळ्याच्या पानाचा लंगोट नेसलाय, शरीरावर काही नाही. और फूल पान फल खाही, नर का मुख नहीं देखते जो बस्ती निकट ना जाही. वो जंगल के रोज हैं जो मनुष्यों बिद के जाही, निस्तिन फिरो उजाड़ मैनो परमात्मा पावे नाही. की केळ्याच्या पानांचा लंगोट नेसलाय, माणसं आली तर दचकून पळून जात आहेत, मनुष्याचं दर्शन नाही करत आणि फुलं पानं फळं खाऊन आपली गुजराण करतो. म्हणतात ते तर जंगलाचे रोज आहेत, रोज. नीलगाय धक्के खात भटकत आहेत, तो देखील निर्वस्त्र फिरत आहे. जोपर्यंत सत्साधना नाहीये, खरा मंत्र नाहीये, भले निर्वस्त्र राहिले किंवा कितीही वस्त्र घातले, भले लाल घालू दे किंवा पिवळे, काही तुम्हाला लाभ नाही होणार. जेव्हा सत्साधना मिळेल, परमात्म्याने बुद्धी दिली आहे, आपले कपडे जितके आवश्यक आहेत ते अवश्य ग्रहण करा. या बकवादात काही नाही ठेवलं. आम्ही पूर्वी जेव्हा गुरुजींकडे जात होतो, छोडाणी गुरुजी येत होते आमचे, तर तिथे अजून पण साधू जे नकली येत होते, तर ते काय करायचे, फक्त एक कपडा नेसत कमरेवर, तो पण गुडघ्याच्या वरपर्यंत असायचा आणि बाकी निर्वस्त्र राहत होते. त्यांना अवधूत म्हणायचे, अवधूत. तर एक अवधूत बसला होता एक दिवस, आणि त्यावेळी थंडीचे दिवस होते. तो बसला व्हरांड्यात एका
खांबाला टेकून एका पिलरला आणि थरथरत होता आणि असा थरथरत होता. मी पण त्याच्या जवळ बसून विचारलं, महाराजजी काय झालं? म्हणाला, नाही भजन करतोय. काय खाक भजन करतोय? तुला थंडीत श्वास घेता येत नाहीये? भजन तर तेव्हा होईल जेव्हा तुझ्याकडे रजाई असेल. आरामात बसून भजन कर, गरम कपडे घाल, तर भक्ती होईल तुझ्याकडून. म्हणाला, चल चल तुझे काम कर, आम्ही अवधूत आहोत, आम्ही कपडे नाही घालत. सांगायला कोण समजावेल या माथे फिरूला? थंडीमुळे थरथरत होता आणि असं म्हणतोय भजन करतोय. खाक भजन करतोय. आता भजनाची भक्तीच नाही तुझ्याकडे, तू करत काय आहेस? पहिली गोष्ट तर नाम नाही. गुरुबिन काऊ न पाया ज्ञाना, जो थोथा वो छड़े मूड के साना. गुरुबिन वेद पढ़े जो प्राणी, समझे ना सार रहे अज्ञानी. तर अशा प्रकारची साधना करतात तर परमात्मा म्हणतात के नरका मुख नहीं देखते जो बस्ती निकट ना जाही. ते मोठे महात्मा बनून फिरतात, गावात पण नाही येत, माणसाला बघून आत पळतात, आत पळून जातात जंगलात. म्हणतात ते जंगलातले रोज आहेत. माणसांना दचकून माणूस पळून जातो, ही काही गोष्ट झाली? माणसाला बघून दचकतो. मनुष्यों बिद का जाही और निस दिन फिरो उजाड़ मैनो परमात्मा पावे नाही. पूर्ण दिवस जरी निर्जन स्थळी धक्के खाली तरी आशाने भगवान नाही मिळणार. भगवानाला मिळवण्याचा विधी आहे तसाच मिळेल. डेरे डंडे खुश रहो और खुश रे लहना मोक्ष. और दुरुपरलाद पार हो गए फिर गृहस्थी में के इस डेरे में के दोष. एका बाजूने तर तुम्ही म्हणता ध्रुव पण पार झाला, प्रल्हाद पण पार झाला, आणि मग स्वतः प्रेरणा देता की ब्रह्मचारी राहा. हे काही भक्त सांगतात, सगळेच उलटसुलट पसरवून ठेवलं या अज्ञानी लोकांनी. एक भक्त सांगत होता की कोणाला सांगत होता की माझे गुरुजी तर बाल ब्रह्मचारी आहेत आणि गुरु तर ब्रह्मचारी पाहिजे, गृहस्थ ठीक नाही. तर त्याला कोणी भक्ताने म्हटले की तू कोण आहेस? तुम्ही सांगा की गृहस्थ आहात का बाल ब्रह्मचारी आहात? तो म्हणाला, नाही, मी मुलंबाळ असलेला आहे. मग तू काय ढेकळं घेणार का ब्रह्मचार्याकडे जाऊन? तुला काय मिळणार? जर भक्ती असेल, परमात्मा भेटेल तर ब्रह्मचार्याला भेटेल. तू कशाला रिकामी ओझी वाहतोयस त्याच्याबरोबर? आता परमात्मा म्हणतात, डेरे डंडे खुश रहो और खुश रे लेना मोक्ष. तुझे गुरु ब्रह्मचारीच्या आधी तर हे हिजडे आहेत, बिलकुल ब्रह्मचारी कंटिन्यू, काहीही कोणत्याही प्रकारचा खंड नाही होत त्यांचा, तर ते पार होतील. तुझा नंबर लेट उशिरा येईल, त्यात दोष पण येऊ शकतो. तर सांगायचा भाव हा आहे, जे परमात्म्याचे विधी विधान आहे त्याच्याप्रमाणे चालत राहिलो तर डेरे डंडे खुश रहो, म्हणजे घरी पण खुश रहा, असं चिंतित नका होऊ. और ये खुश रे लेना मोक्ष. दुरुपरलाद पार हो गए फिर गृहस्थी में के दोष. बकवास नाही आवडत भगवानाला, नियमित राहायला लागेल. आता सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत कोणती साधना केली पाहिजे, कोणती नाही केली पाहिजे ते सांगतात. आता हे लिहिलंय परमेश्वर कबीर साहेबजींनी, परमपूज्य कबीर परमेश्वरजींनी. आदरणीय गरीबदास साहेबजींना आपला आत्मा प्रिय आत्म्याला मनमोकळ्या मनानं संपूर्ण ज्ञान दिलं जसंच्या तसं. असेच आदरणीय नानक साहेबजींना दिलं होतं, आदरणीय घिसादास साहेबजींना दिलं होतं. परंतु त्या महापुरुषांच्या त्या तत्वभेदाला, गूढ रहस्याला सामान्य मनुष्य नाही समजू शकत, समजू पण नाही शकला. आणि ते गेल्यावर त्यांची वाणी संग्रहित केली आहे. तर वर्तमानात जर कोणी प्रयत्न केला असता त्यांना विचारायचा तर अवश्य सांगितले असते, परंतु नाम सांगायचा आदेश त्यांना नव्हता, म्हणून ते नाम अजूनपर्यंत गुप्त राहिले, सतनाम. आता पूर्ण शीख समाज म्हणतो सतनाम श्री वाहेगुरु, सतनाम श्री वाहेगुरु, आणि त्यांना ना सतनाम माहिती आहे ना वाहेगुरु, आणि ते रट लावतायत त्याची. आता नाही माहीत ते सतनाम काय आहे, नाही माहिती हे की वाहेगुरु कोणाला म्हटलंय. तर गरीबदास साहेबजी म्हणतात की कबीर परमेश्वरजी परमअक्षर ब्रह्म ते सत्पुरुष आम्हाला भेटले, आणि नानक साहेबजींना भेटले, आणि अब्राहिम सुलतान आदमला पण तेच भेटले, दादूजींना पण तेच भेटले. हम सुल्तानी नानक तारे दादू को उपदेश दिया, जात जुलाहा भेद नहीं पाया. वो काशी माए कबीर होया. मग गरीबदासजी म्हणतात, जाखी वे कबीर की नानक की तीवा, अरवा सिखा का गल पड़ी कौन छुटावे था. झांकी दे कबीर की. ओए होए. झांकी म्हणजे देखावा.
जसे 26 जानेवारीला आपल्या भारत देशात गणतंत्र दिवस साजरा केला जातो, तर प्रत्येक स्टेट, प्रत्येक राज्यात जे कोणते प्रोग्रेस कार्य होत आहे किंवा अशी कोणती स्थाने आहेत विशेष, तर ते एका ट्रॉलीवर, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर त्यांची वेगवेगळी बनवली जातात चित्र. त्यांचे एक मॉडेल बनवून ठेवले जाते तिथे दाखवायला. तर तिथे म्हणतात हा हरियाणा प्रांताचा देखावा येत आहे बघा, झांकी मीन्स देखावा, तिथे जे काही होत आहे. मग पंजाब प्रांताचा देखावा येत आहे, हे बघा त्यात काय काय, तिथल्या कोणकोणत्या व्यवस्था आहेत. तर असा सतलोकाचा देखावा बघून नानक म्हणतात वा, ओह ओह, वा वाहेगुरु, हा आहे तो परमात्मा, वाह वाह, हे आहे ते खरे स्थान जिथे सगळे सुखच सुख आहे, तिथे तर कचरा भरलाय मृत्यूलोकात. आणि मग परमात्म्याने काय म्हटले होते, जेव्हा सतलोकात पोहोचला नानक साहेबांचा आत्मा आणि परमात्मा जे खालून जिंदा रूपात त्यांच्या सोबत गेले होते, तिथे तेच जिंदावाले रूप सिंहासनावर विराजमान झाले होते. आणि मग नानकजींना म्हटले होते, प्रिय आत्मा तुम्ही काशीमध्ये जा, तिथे मी प्रकट आहे विणकर रूपात, कबीर नाव आहे माझं, आणि माझं ओरिजिनल नाव पण सत हक्का कबीर आहे, सत कबीर. आता नानकजींच्या आत्म्याला तिसऱ्या दिवशी सोडलं, परत पाठवलं. तिथे तर त्यांना समुद्रात बुडाले असे मानले होते. तिसऱ्या दिवशी मग ते पोहोचले परत. तर त्या दिवसापासून वैराग्य घेऊन निघून गेले तिथून. संसारामधली कोणती वस्तू चांगली नाही वाटली त्यांना. तर परमात्म्याच्या शोधासाठी ते पोहोचले. मग बनारसमध्ये, काशीमध्ये जाऊन पाहिले, एका विणकराची भूमिका करत विणकर रूपात परमात्म्याला, आणि जो सतलोकात सचखंडात पाहिला होता तोच जसाच्या तसा समोर बसलेला. तेव्हा नानक साहेबांनी म्हटले होते, गुरुग्रंथ साहेबमध्ये पहिल्या महिलाची वाणी 24व्या पानावर आहे, 24व्या पानावर गुरुग्रंथ साहेबमध्ये, के फाई सूरत मलुकी वेश, ए ठगवाडा ठगी देश, ये खरा सियाणा भोता भारद, ये धानक रूप रहा करतार, ये धानक रूप रहा करतार. तिथे उभं राहिल्यावर डोळ्यात पाणी आलं. तेव्हा म्हटलं होतं वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु. सतलोकात पाहिले होते तेव्हा म्हटले होते वाह 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 वाह. जसे खूप आनंदात मनुष्य म्हणतो ना, वाह भाई वाह, ओहो हो, तसा हा एक आतील आनंद प्रकट करतात. तर इथे गरीबदास साहेबजी म्हणतात, आदरणीय गरीबदास साहेबजी म्हणतात, झांकी वेख कबीर की सतलोक में नानक की तीवा अरुआ सिखा के गलपडी कोण छुटावता. हे यांनी वाहे वाहे तर वाहेगुरु वाहेगुरु घोटून ठेवले. यांना हे पण माहिती नाही वाहेगुरु आहे कोण. म्हणतात सिखा गलपडगी विषय कोण छुटवावे. तर हे ज्ञान मुक्त करेल. असेच एका भक्ताच्या समोर एक भक्त म्हणत होता. मी त्यांना म्हटलं की भी झांकी वे कबीर की नानक की तीवा वा सिखा के गलपडी कोण छुटावता. तर तो भक्त सरदारजी म्हणतो, शीख असं म्हटलं, आमचं तर सगळं सुटलं बाबा, आमचं तर सुटलं. मला तर आता माहीत पडलं की खरं काय आहे, आणि आता इतरांचीही सोडवू, समजावू सगळ्यांना. खरं तर मानावंच लागेल शेवटी. आता काय सांगतात आदरणीय गरीबदास साहेबजी, त्यांना परमात्म्याकडून प्राप्त त्या ज्ञानाचे त्यांच्या भाषेत जे वर्णन केले आहे, त्या एका बैद्याचे अंग आहे. बैदा मीन्स युजलेस. शास्त्रविधी सोडून मनमना आचरण, त्याला व्यर्थ बैदा म्हणतात. बैदा. सट दर्शन सट बेख कहावे, बहुविध धूंधू दौर मचावे. ये तीर्थ व्रत करे तर बीता, वेद पुराण पढ़त है गीता. यो भी बैधा है बैदे से भेद अलैदा, यो भी बैधा. म्हणजे काय सांगतात की सट दर्शन सट भेख कहावे. सट दर्शनी संत, षटदर्शनी संत हे 6 प्रकार आहेत. 6 प्रकारचे ग्रुप आहेत. एक संन्यासी, नागा, गिरी, पुरी आणि हे वैष्णव. अशा प्रकारे हे 6. हे दसनामी, हे षटदर्शन, षटभेद. षट म्हणजे 6. सट भेख कहावे और बहुविध धूंधू धर्म चावे. यांची साधना बघून तर असा विचार येतो की बाबा हे तर तोडफोड करत आहेत,
जसे काय करतात, एका वेळची गोष्ट आहे. आमच्या गावात एक बल्लेगिरी गाव, बाबाजी म्हणजे नाथ परंपरेतले आहेत. ते दुसऱ्या गावात राहतात, परंतु गाववाल्यांना माहीत नाही, त्यांना ज्ञान नाही. त्यांना जसं कोणी सांगतं तसं ते मानतात संतांचं. तर त्याने तिथे जून महिन्यात 41 दिवस ते ठेवलं होतं तप. शेकोटीमध्ये बसणं, 5 अग्नी लावतात चारही बाजूला आणि मध्ये बसायचं असतं 3 तास. तो 11 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत बसायचा आणि मग चिलीम ओढत बसायचा. आपलं बसून चिलमी मागे चिलमी, चिलमीवर चिलमी. असं म्हणतात की 80,000चा सुल्फा प्यायला तो आणि अजून त्याचे साथीदारांनी, गावातले लफंगे टाईप जे होते ते. आणि त्यात 7-8 लाख रुपये दान मिळाले होते. तर तो काय करत होता, आम्ही एक फिल्म बनवली होती त्याची. तो जसे पण क्रिया करायचा, तो काय करत होता, मोठ्या मोठ्या जटा होत्या त्याच्या. शरीरावर केवळ एक लंगोट नेसला होता. पूर्ण शरीरावर बादलीत राख घोळून पाण्यात पूर्ण शरीरावर लेप करत असे. पूर्ण चेहऱ्यावर, कमरेवर, पायावर. आणि 5 अग्नी पेटवले जायचे, 5 शेकोट्या वेगवेगळ्या, आणि मध्ये बसायचा. जेव्हा पूर्ण पेटायच्या ना त्या गोवऱ्या आणि मग धग लागायला सुरुवात व्हायची, तेव्हा मध्ये जाऊन बसायचा. आणि ज्या त्याच्या मोठ्या जटा होत्या लांब लचक, अजून पण त्यात काय काय बांधून ठेवलं होतं, केस वगैरे, तर त्यांना बादलीत, राख असलेल्या बादलीत पाण्यात पूर्ण आत घालून आणि त्याला पूर्ण ओलं करून आणि गुंडाळलं डोक्यावर. बसला. आता गोवऱ्यांची आग, गोवऱ्या आणि ते कोळसे पेटल्यानंतर आपोआप त्यांच्यावर राख जमायला लागते आणि त्या राखेत इतकी रोधक शक्ती असते, रेजिस्टन्स पॉवर असते अग्नीला, तर ती आपोआप रोखायला लागते. आता हळूहळू तो अग्नी मंद होऊ लागतो. अर्ध्या तासानंतर आपोआप त्यावर राख जमू लागते आणि मग त्याने सगळी ओली राख लिंपून लावलेली, मड प्लास्टर करून ठेवल्यासारखी, आता ती आत नाही येऊ देत, आत नाही जाऊ देत. आणि मग तो जिथूनही अधिक धग लागून ते वाळले जायचे, तर तो ते केस मोकळे करायचा शेपटासारखे आणि हे असं मागे लटकवायचा. आणि ज्या बाजूला पण उष्णता जाणवत होती त्या बाजूला असे मारायचा डोक्याने. ते शेपटासारखे सारे त्याने भिजवले राखेत. असे तो 3 तास घालवायचा. आणि बायका, गावातले भोळे भाबडे त्याची प्रदक्षिणा करायचे. आता नौका पार होईल, हा तर तुमचे संकट वाढवत होता. तर इथे काय सांगतात, सट दर्शन सट बेख कहावे, बहुविध धुंधुंद और मुचावे. असं दिसतंय की मोठा पराक्रम करतोय जून महिन्यात. तर तसं बाहेर नाही उभं राहावत हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये. आणि हा तर बिलकुल बाहेर बसलाय आणि असा विचार करतात यांनी तर खूप काही मोठं केलं, मोठा पराक्रम केलाय. सट दर्शन सट बेख कहावे, बहुविध धुंधुंद और मचावे. तीर्थ व्रत करे तरबीता, वेद पुराण पढ़त हैं गीता. 4 संप्रदा 52 द्वारे, जिन्हों नहीं निज नाम विचारे. और माला घाल हुए हैं मुक्ता, ये सटदल उआ बाई बकदा. म्हणतात माळा घातल्या 4 गळ्यात, बाबाजींचा वेश केला, याने काय मोक्ष झाला. और सटदल उआ बाई बकदा. उगीच भंकसबाजी करतात, यांच्याकडे यथार्थ ज्ञान नाहीये. और वेद पुराण पढ़त है गीता. गीतेत कुठेही हे लिहिलेलं नाहीये की हे नाम तुम्ही जपता, हे करा. गीताजी आणि वेदात हे कुठेही नाही लिहिलेलं. जो हठयोग तुम्ही करता तो करा. मग ते वाचल्याचा काय फायदा झाला तुम्हाला. बैरागी बैराग न जाने, बिन सतगुरु नहीं चोट निशाने. 12 बाट बिटंब बिलोरी, सट दर्शन में भक्ति ठगोरी. हे षटदर्शनी जे साधना करतात त्यांच्यात जीवननाशक साधना आहेत. ही भक्ती फसवी आहे, फसवणारी भक्ती आहे ही.
और बैरागी बैराग न जाने. यांना वैराग्य माहीतच नाही. वैराग्य घर सोडण्याने नाही, आत्म्यात असते. परमात्म्याच्या प्रती विशेष ओढ सगळ्या विकारातून आपोआप दूर होईल, ते आहे वैराग्य. और बिन सतगुर ने चोट निशाने. सद्गुरूंशिवाय ते यथार्थ मंत्र मिळणार नाहीत. निशाण्यावर बाण लागणार नाही तर उद्दिष्टपूर्ती होणार नाही. सन्यासी 10 नाम कहावे, शिव शिव करे न संशय जावे. निर्वाणी निकथ निसारा, भूल गए ये ब्रह्म द्वारा. यांना ब्रह्मपर्यंतचेही कोणते ज्ञान नाही. सुन सन्यासी कुलक्रम नासी, बग में प्योंदी भूले धोंदी. छलछिदर की भक्ति ना कीजय, आगे जवाब कहो क्या दीजय. जंगम जैनी फोकट फैनी, नाम न चीना गुरु गुणहीना. नगन निराशा तन कुतरासा, पशु प्राणी स्वान समानी. आता म्हणतात जंगम जैनी आणि फोकट फैनी यांच्याजवळ कखही नाहीये, जे साधना करत आहेत, शास्त्रविधी सोडून करत आहेत. और नाम ना चीना गुरु गुणहीना. म्हणजे नाम, योग्य नाम मिळाले नाही, पूर्ण संत त्यांना भेटले नाहीत, म्हणून गुरुजींकडून मिळणारे जे गुण होते त्यापासून वंचित राहिले, त्यांना ज्ञान नाही मिळाले. वेद पुराणी कथा कहानी, पढ़ पढ़ भूले अर्थ न खुले. यो भी वैदा है. भूले रोगी हृदय के रोगी, कान चरावे भस्म रमावे. ये भी वैदा है. और कहते हैं वेद पुराणी कथा कहानी, पढ़ पढ़ भूले अर्थ नहीं खुले. यांनी वेद वाचले, पुराण वाचले, गीता वाचली. म्हणतात यांची गोष्ट वेगळीच बनवली यांनी. जे गूढ रहस्य होते ना समजू शकले, ना अर्थ समजू शकले. जसे गीताची अध्याय नंबर 7 आणि श्लोक नंबर 18 मध्ये हा आपल्या साधनेला स्पष्ट करत आहे. अनुत्तम आहे, निकृष्ट आहे माझी, कारण ना जन्ममृत्यू अर्जुन तुझा समाप्त होईल ना माझा. माझ्या शरणी राहशील तर युद्ध करावे लागेल. गीताची अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 5 व 7 मध्ये म्हटले आहे, तू मला मानणारा होशील तर मला प्राप्त करशील. माझी भक्ती कर आणि युद्ध पण कर, मला प्राप्त होशील. त्याच्या शरणात जायचं आहे, परमशांती पाहिजे तर 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात म्हटलंय की सर्वस्व भावाने त्याला शरण जा, त्या परमेश्वराच्या कृपेने तुला परमशांती प्राप्त होईल आणि सनातन परमधाम प्राप्त होईल. तर म्हणतात यांना अर्थ कळले नाहीत. वाचलं पण अर्थ नाही कळले. यांनी अनुत्तमचा अर्थ अतिउत्तम केला, सगळा बट्ट्याबोळ केला. आणि 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात व्रज म्हणजे जाणे असते, यांनी येणे केले की माझ्या शरणी ये. श्रीकृष्णाच्या शरणी तर पहिल्यांदाच अर्जुन म्हणत आहे 2ऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकात की मी तुम्हाला शरण आहे, तुमचा शिष्य आहे, माझ्या बुद्धीने काम करणे बंद केले आहे, माझ्या हिताचे जे आहे ती गोष्ट मला सांगा, मी काय करू. तो शरणी पहिलाच आला होता. आता 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकात हे अर्थ करतात की माझ्या शरणी ये, तर पहिलेच त्याच्या शरणात आलाय तो. हे म्हटलंय की सर्व धर्मान परित्यज्यम माम एकम शरणम व्रज, त्या एक सर्व शक्तिमानाच्या शरणी जा. व्रज म्हणजे जाणे असते. तर म्हणतात वेद पुराणी कथा कहानी, पढ़ पढ़ भूले अर्थ न खुले. यो भी वैदा है, वैदे से भेद अलैदा. आता बैरागी सन्यासी सेवड़े, तन पर छार लगावे हैं. ये 500 नार 2500 लड़के, धुन धुन धार मजावे हैं. आता म्हणतात वैरागी आणि संन्यासी साधू हे सगळे शरीरावर राख लावतात आणि घर सोडून दिलं, संन्यास घेतला, निघून गेले. आता परमात्मा म्हणतात की 500 नार 2500 लड़के, ये धुन धुन धार मचावे हैं. एक नारी त्याग दीनी, 5 नारी गैल बे. पाया ना द्वारा मुक्ती का, सुखदेव करीब सैल बे. एक सुखदेव नावाचे ऋषी झालेत. म्हणतात त्यांना पण सत्साधनेशिवाय मोक्षप्राप्ती झाली नाही. तुम्ही तर जाता घर सोडून, तुमच्या मुलांना सोडून, पत्नीला सोडून की हे भक्तीत अडचणी आणतात, जंगलात गेले, पर्वतावर गेले. आणि सुखदेव तर आकाशात जात होता, स्वर्गात. आणि जर धक्के खाऊन भगवान भेटला असता तर तुमच्यापेक्षा जास्त धक्के तो खात होता, स्वर्गापर्यंत पोचला होता आणि तरी पण नाही भेटला. एक नारी त्याग दिनी, 5 नारी गैल बे. एका स्त्रीला
भक्तीतील अडचण जाणून सोडून तू जंगलात निघून गेला तर तुझ्यासोबत 5 अडचणी अजून आहेत. काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार यांना सोडून दे बाबा, तेव्हा तू वैरागी होशील. एका स्त्रीला सोडून देण्याने मात्र तुझ्या अडचणी संपणार नाहीत. आता काय सांगतात? घर सोडले, जंगलात जाऊन बसला, 1 दिवस उपाशी राहू शकतो, दुसरा दिवस मुश्किलीने काढू शकतो, तिसऱ्या दिवशी मग वाटी घेऊन गृहस्थाच्या दारात जावे लागेल. दे माई धक्के खात. आता परमात्मा म्हणतात, जंगलात राहशील तर गारा पण पडतील, थंडी पण वाजेल, गरमी पण जाणवेल, तर त्यासाठी झोपडी पण बांधली या ऋषींनी. घर सोडून गेला, ही सगळी व्यवस्था करावी लागली. थंडी उन्हापासून पण वाचवण्यासाठी जुगाड करावं लागलं. कोणी गुहा बनवली, कोणी काही करतो, आणि सगळे काही घरात बनवलेलं आहे. आपली भक्ती पण कर, मुलांकडून पण करवून घे, मार्गावर लाव, मूळ उद्देश समज. 2 पोळ्या पोटापुरत्या भगवानाने दिल्या आहेत, पुढे पण व्यवस्था करेल तुमची. आपण विसरलो, आईच्या गर्भात पण भगवानाने दिले, आता बाहेर पण तोच देईल. एकावेळी एका स्त्रीला मूल होत नव्हतं. एक साधू संत तिथेच राहत होते मठात. मठ असायचा पूर्वी दूर गावापासून. तर त्याने म्हटले, माई तुला मूल होईल, पहिला मुलगा जो तुला होईल तो मला दे. ठीक आहे महाराज, पक्के वचन दे. म्हटली पक्के वचन देते. त्याला तेव्हा दे जेव्हा तो थोडा नासमज असेल, समजायला लागण्यापूर्वी मला दे, पालन पोषण कर त्याचे 1-2 वर्ष, जास्त नाही, आणि तोपर्यंत तुला अजून मूल होईल, दुसरा मुलगा, तेव्हा मला दे. असेच झाले. तो पहिला मुलगा त्याला दिला, तो साधूला दिला. दुसरा मुलगा झाला. 2 कन्या झाल्यानंतर आता त्या साधूने कशासाठी डिमांड केली होती की पहिला मुलगा मला दे, की म्हातारपणी हा माझी सेवा करेल. मी म्हातारा झालो की हा मुलगा, आणि याला लहानपणापासून घेतलं तर घरवाल्यांमध्ये मोह नाही होणार, याला माहीत नाही पडणार कोण माता पिता आहेत याचे. तर अशा दृष्टिकोनाने त्याने त्या मुलाला 14-15 वर्ष मठातून बाहेर येऊ दिलं नाही. आणि मठात ज्या स्त्रिया जायच्या पूर्वी पद्धत होती, म्हाताऱ्या कोताऱ्या जायच्या, मुलीला नव्हते जाऊ देत असे. आणि स्वतः गुरुजी जे होते गावातून भिक्षा मागून आणायचे, शिष्यांना येऊन वेगळेच ठेवायचे की यांनी संसाराच्या भावनांमध्ये वाहत जाऊ नये, या दोष नको यायला या दृष्टिकोनाने. एक दिवस तो म्हातारा आजारी पडला. महात्माजी चालू फिरू शकत नव्हता. तर त्याने म्हटलं, बाळा जा भिक्षा मागून आण, तुला भूक लागली असेल, मला इतकी भूक नाहीये, तुला तर नक्की भूक लागली असेल. असं कर, या गल्लीत जा समोर, आणि समोरच्या गल्लीत 2 घरं सोडून जे 3रं घर आहे तिथून भिक्षा आण, अजून कुठे जाऊ नकोस. आणि तेच घर होतं त्याच्या आपल्या आईवडिलांचे, म्हणून त्याने सांगितले की तिथेच जा, कुठे त्याच्या मनात शंका नको यायला. तो गुरुच्या आज्ञेप्रमाणे सरळ तिथं पोहोचला. आता त्याने भगवे कपडे घातले आहेत, पीठ मागायला झोळी घेतली आहे, काठी हातात घेतली, आणि जाऊन म्हणाला, माई भिक्षा दे. आता त्या माईने म्हटलं तिच्या मुलाला, तरुण होती ती मुलगी, 13-14 वर्षांची होती, की जा मुली बाबाजीला भिक्षा देऊन ये. तिने पाहिलं नाही कोण येते. ती पीठ घेऊन आली आणि त्या झोळीत घालू पाहत होती. ती मुलगी होती तरुण, तिचे जे स्तन होते दुधाचे छोटे छोटे होते, कपड्यातून बाहेर दिसत होते. आता त्या संताने म्हटले, त्या भक्ताने म्हटले, ह्या गुरुच्या शिष्याने, त्याला काय होतं, त्याच्या गुरुजींना फोड झाला होता छातीवर याच स्थानावर, आणि तो मोठा झाला होता, जाड, इतका लांब, आणि खूप दुखत होते. गुरुजी रडत बसायचे खूप वेळपर्यंत. औषध जडीबुटी पहिले असे होते की औषध पहिले दुःख दुप्पट करायचे, मग परिणाम करायचे. तर ते दृश्य त्याच्या डोळ्यासमोर आले मुलाच्या.
की गुरुजी खूप दुःखी झाले होते एका छोट्या फोडाने. या मुलीला, बहिणीला तर 2 आहेत आणि जास्त मोठे आहेत. त्याने म्हटले, बहिणी तुझे हे फोड आहेत, आश्रमात ये, गुरुजी ठीक करतील, त्यांच्याकडे औषध आहे, तू तिथे ये. तर ती लागली शिव्या द्यायला, मूर्खा तुला लाज नाही वाटत, तू तुझ्या बहिणीचे फोड ठीक कर, तू असं कर. 36 शिव्या ऐकवल्या त्याला. आता तो गोंधळात पडला की बहीण का अशी बोलत आहे. तेव्हा तिची आई आली. आवाज ऐकून म्हणू लागली, बाबा काय गोष्ट आहे. बाबाजी काय झालं मुली, काय म्हटलं महात्म्याने. तर हा दुष्ट म्हणत आहे, ये तुझे फोड ठीक करीन आश्रमात. तर त्याने म्हटले, माई माझ्या गुरुजींना फोड झाला होता छातीवर, हा असा फोड. त्यांना तर खूप दुखत असायचं. मी तर त्यांना असं म्हटलं की बहिणी तुला पण त्रास होत असेल तर ये तिथे. तेव्हा तिच्या आईने म्हटलं, बाबाजी. तेव्हा तिने जाणलं की हा भोळा भगत आहे, याला काही माहिती नाही सारी कहाणी. तिने म्हटलं की महाराजजी, ही मुलगी आहे माझी आणि आता तिचं लग्न होईल. हे फोड नाही आहेत. हिचा विवाह होईल, विवाह झाल्यावर तिला मूल होईल आणि मूल जेव्हा होईल तेव्हा या स्तनांमध्ये दूध आहे त्या मुलासाठी, यासाठी दिले आहेत भगवानांनी की त्या मुलासाठी दूध येईल, त्यात दूध यातून पिईल तो. मग त्या महात्म्याने विचारले की माई कधी होणार हिचा विवाह मुलीचा, बहिणीचा. म्हणाले की बाळा अजून ही लहान आहे, 1-2 वर्षांनी तिचा विवाह करू, मग मूल 1-2 वर्षांनंतर मूल पण होईल. म्हणाला अच्छा. तर भगवानाला इतकी चिंता आहे की तिच्या गर्भात मूल राहील, बाळ बाहेर येईल, मग ते दूध भगवान हिच्या स्तनात पाठवेल. म्हणाला हो ठीक आहे माई. आणि निघून गेला तिथून. आणि त्याने झोळी तिथेच फेकून दिली, जी मागण्यासाठी घेऊन ठेवली होती सोबत. नाही, भिक्षा घेऊन गेला, तिथेच फेकून परत आला. परत ती फेकून आला तर गुरुजींनी विचारलं, बाळा काय झालं, भिक्षा नाही आणलीस. म्हणाला नाही गुरुजी, परमात्मा अशी अशी गोष्ट ऐकली आहे भगवानाची की मूल बाहेर येण्याआधी त्याच्या दुधाची व्यवस्था करतो. म्हणाला काय गोष्ट झाली. तर मग गुरुदेव, आता आपण आपल्या भोजनाची चिंता करू तर आपल्यासारखा नालायक नाही. जेव्हा आपण त्याच्यासाठी बसलो तिथे फेकून आलो मी झोळी, स्वतःहून देईल भगवान. बाबाजीने विचार केला, अच्छा नालायक कुठून भेटला, हा मला भुकेने मारेल आणि स्वतः पण मरेल. आता त्याला विश्वास नव्हता, पण बालकाला गोष्ट दृढ झाली. तसे मागचे संस्कार पण असतात, अशा प्रकारच्या गोष्टींवर विश्वास होतो. तो बसला एकटा जाऊन, बाबाजी लाचार, तो चालू नव्हता शकत. त्याच्या तोंडाकडे बघून म्हणाला, बाळा जा उचलून आण ती झोळी. म्हणाला नाही गुरुदेव, अजून तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकीन पण ही नाही ऐकणार मी. आता त्या गावात नगरात माहीत पडले की बाबाजी आजारी आहेत, महात्मा तर आजारी आहेत आणि नालायक शिष्य झोळी पण रस्त्यात फेकून आला. तर प्रत्येक अशी गोष्ट पसरली गावात. तर कितीतरी घरात 10-15-20 घरांनी काय विचार केला, पोळ्या बनवा पटापट. भोजन तयार केले, खीर तयार केली आणि हे सगळे उत्तम भोजन, भाजी बनवली, दूध पोळी घेऊन निघाले. तिथे पोहोचले. महाराजजी माहीत पडले होते भक्त, तिथे झोळी वगैरे फेकून आला, पिशवीत पीठ नाही आणले, म्हणून आम्ही भोजन बनवून आणलंय, खीर पण, खिचडी पण, घ्या खा. बाबाजींनी विचार केला, बाबा चला पोळी तर खाऊ आधी, जशी खाल्ली जाईल. ये बाबा तू पण खा. बसून खाऊ लागला. म्हणाला बघा, इतक्यात दुसरा आला, इतक्यात तिसरा आला, अजून लाईन लागली, 20 आले अजून असं जेवण घेऊन. पोळी आणली बाबाजी, पोळी आणली. तेव्हा त्या बाबाजीचे डोळे उघडले की हे तर अजबच झालं. भगवान जर इथे असं देत आहे आणि आपण तर अजून मागतच फिरतोय. तेव्हा तो म्हणाला, भगवानाने 4 वर्ष आधी ॲडव्हान्स आपली व्यवस्था केलेली आहे, तर काय आज नाही त्याच्या आपण लक्षात. तर पुण्यात्म्यांनो, हे उदाहरण आहे. आपला इतका विश्वास बसत नाही. आपण केवळ कर्म करायचं, कारण की आपण त्याच्या योग्य झालो की आपण करू शकतो, आणि मग त्यावर विश्वास करा, मग बघा. आता जसं कबीर परमात्माजी होते, ही गोष्ट खूप मोठी आहे, परत ऐकवतो. आपले कापड विणायचे, जो पगार मिळत होता त्यातून आपल्या परिवाराचं पोषण करत होते. परमात्म्याचा आपला परिवार कोणता नव्हता.
मानलेले 2 मुलगे होते, मुलगा व मुलगी, 2 मुले होती ज्यांना मृत जीवित केले होते कोणत्या कंडिशनवर, आणि आईवडील होते, ते पण त्यांचा जन्म नव्हता, परमात्मा स्वतः येऊन प्रकट झाले होते. नीरू आणि नीमाने केवळ त्यांना उचलून घेऊन आले होते बालरूपात, पालनपोषणाची लीला झाली होती. तर ते 4 सदस्य अजून होते आणि एक परमात्मा त्यावर आपली गुजराण करत होते. आणि बाकी जे उरत होते ते पण पुण्यासाठी लावत होते. मग कोणी खोट्या चिठ्ठ्या पाठवल्या होत्या. 18 लाख व्यक्ती आले होते ॲज अ गेस्ट. तर परमात्म्याने त्या 18 लाखांना 3 दिवसांपर्यंत मोहन भोजन खायला घातले होते. म्हणतात, कल पे कारण कौन है कर सेवा निकाम, और मन इच्छा फल देऊंगा जो पड़े मेरे ते काम. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, साऱ्या सृष्टीचे रचनाकार कुलमालक हे कबीर परमेश्वरजी आहेत. आपणा सर्व आत्म्यांचे हे जनक आहेत. हे आमचे पिता आहेत, परमपिता आहेत. मनुष्य जन्म परमेश्वराने आत्मकल्याणासाठीच दिला आहे. पण आपण आध्यात्मिक ज्ञानाशी अपरिचित असल्यामुळे आपण मनुष्य जीवनाचे उद्दिष्ट काही वेगळेच मानले होते. सत्संगात येण्यामुळे कबीर परमेश्वरजींच्या विचारांशी परिचित झाल्याने तत्वज्ञानाच्या प्रकाशात आपल्याला हे दिसू लागले की मनुष्य जीवनाचे कार्य खूप अनमोल होते, जे आपण केले नाही. आपण प्रयत्न करत होतो पण ते शास्त्रविरुद्ध होते, ज्याचा काही लाभ नव्हता. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याला मिळवणे खूप सोपे आहे. हा विश्वास असणं की जी साधना आपण करतोय ती ठीक आहे की नाही, हा विश्वास असणं की ज्याला आपण इष्टरूपात मानतोय तो समर्थ आहे की नाही, हा विश्वास होणं अनिवार्य आहे. मग तर खूपच सोपं आहे परमेश्वराची प्राप्ती करणं. जसं आज तुम्हाला सत्संगात सांगितलं होतं, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक 25 पासून 31 पर्यंत सांगितलंय की कोणी देवतांची पूजा करतात, कोणी हठयोग करतात, कोणी फक्त योगासनं करतात, कोणी प्राणायाम करूनच आपला मोक्ष मानतात, कोणी यज्ञ करतात, हवन यज्ञ करतात, केवळ ह्याच्यातच कल्याण मानतात, कोणी तीक्ष्ण अहिंसावादी व्रत करतात, जसं मुखपट्टी बांधून अनवाणी पायाने की कोणती जीवहत्या न होवो ह्यानेच मोक्ष मानतात, कोणी स्वाध्याय करूनच स्वकल्याण समजतो. आता परमेश्वराने येऊन आपल्या मुखकमळातून बोललेल्या अमृतवाणीत हे विस्ताराने सांगितले की ज्या साधना तुम्ही करत आहात त्या शास्त्रविरुद्ध आहेत. ह्या साधना करायला हव्यात, ह्या करायला नकोत. कारण काय झालं की काळ भगवानाने आपल्या बुद्धीनुसार सर्व प्राणीमात्रांना शास्त्रविधी त्यागून मनमाने आचरणावर आधारित केले आणि तत्वज्ञान लपवून अज्ञान भरलं. त्या परमेश्वराचे अस्तित्वच पुसून टाकले. म्हणून परमात्मा स्वतःची माहिती देण्यासाठी स्वतःच येतात. पुण्यात्म्यांनो, सगळ्यात आधी आपण परमात्म्याला ओळखायचं आहे. त्यानंतर तर साधीशी गोष्ट आहे. आपल्याला हे कळून जाईल की कोणकोणत्या महापुरुषांना परमात्म्याची प्राप्ती झाली, त्यांची वे ऑफ वर्शिप कोणती होती.
तर आपण सहजच समजू की आपण सुद्धा त्यांच्यासारखीच साधना केली तर आपले कल्याण संभव आहे. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याची माहिती आम्हाला कुठून मिळाली होती? जे खूप मोठे मंडलेश्वर म्हणून ओळखले जायचे, आपलं एक विशिष्ट ज्ञान मानायचे, सांगायचे. ते म्हणायचे की आम्ही वेदांशिवाय कोणत्याच सद्ग्रंथांना सत मानत नाही. वेदांमध्ये सत्य ज्ञान आहे. अगदी खरं आहे. आणि ते स्वतः वेदांशी परिचित नव्हते की हे पवित्र वेद आपल्याला काय माहिती देतात. त्यात परमात्म्याची नावासहित माहिती आहे, नावासकट परिचय आहे. परमात्मा कशी लीला करतात आणि ती माहिती पण वेदांमध्ये आहे. संक्षिप्त रूपात आहे, कोडवर्डमध्ये आहे. आणि सूक्ष्म वेदांमध्ये जो 5वा वेद आहे, सच्चिदानंद घन ब्रह्मची वाणी, त्याच्यात परमेश्वराची लीला, परमेश्वराचा महिमा खूप विस्ताराने आहे. तर आधी आम्ही तुम्हाला वेदातून दाखवून देऊ की कोण आहे परमात्मा. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव यशवंत तुळशीराम दिवटे. आपण कुठून आलात? मी गाडगेनगर नागपूर येथून आलो. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय टेलरिंगचं काम आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी 3 वर्ष झाले संत रामपालजी महाराजाची गुरुदक्षिणा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? मी आणि माझा परिवार स्वामी समर्थ महाराजाची भक्ती व हनुमानाची भक्ती, विठ्ठलाची भक्ती आणि बाकी देवी देवताची भक्ती, जो 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 आपण जे कुलदेवता वगैरे आहे त्यांची भक्ती करत होतो आम्ही. संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? आम्ही एकदा दुकानामध्ये असताना आमच्याकडे पुस्तक घेऊन 2-3 जण आले व त्यांनी सांगितलं की बा हे पुस्तक घ्या तुम्ही, चांगलं आहे बा ज्ञान. तर आम्ही 2-3 पुस्तक घेऊन आम्ही त्यांचा अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आम्ही हे बाकी भक्ती करतो हे काही फायदेशीर नाही आहे, त्याच्यामुळं आपण याची भक्ती करायची. ती पुस्तक आम्ही वाचल्यानंतर आम्ही त्याचं पता लावला की हे भगत लोक कुठं राहतात, का राहतात, आणि आम्ही त्यांचा नंबर घेऊन आम्ही भक्ती नामधाम घेतले त्याचे. सर, जसं तुम्ही सांगितले की संत रामपालजी महाराजांचे काही अनुयायी आपल्या दुकानात आलेत आणि त्यांनी आपल्याला संत रामपालजी महाराज लिखित काही पुस्तके दिले. त्या पुस्तकातलं आपण ज्ञान अर्जन करून त्यांच्याकडनं आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. पण मला हे विचारायचं आहे की जे काही पुस्तक आपण वाचलेत त्या पुस्तकामध्ये असं काय ज्ञान होतं की आपण त्या पुस्तकाच्या ज्ञानाकडे आकर्षित झालात आणि आपण जी पारंपरिक जी भक्तिविधी होती ती सोडून आपण त्यांच्या शरणात आलात? ते ज्ञान ह्यासाठी आम्ही वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही याच्या अगोदर जे आम्ही भक्ती करत होतो आणि जे ज्ञान आम्ही जे करत होतो तर ते आम्हाला ज्ञानमध्ये काही फायदा झाला नाही आणि त्याच्यामुळं आमचं आर्थिक स्थिती व बाकी सगळ्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष होऊन गेलं होतं. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये मोक्षप्राप्ती आहे आणि याचे नियम जरी असले तरी आम्ही याची नामधाम घेण्यास तयार आहोत असे आम्ही हे झालो आम्ही प्रयत्नशील. सर, जसं तुम्ही सांगितलं की आधीची जी भक्तिविधी आपण करत होतात त्यातनं आपल्याला कुठल्याही प्रकारचं समाधान मिळालं नाही, कुठल्याही प्रकारचा लाभ प्राप्त झाला नाही आणि त्या कारणाने आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे वळाला. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात त्यानंतर खरोखरच आपल्याला काही त्यातनं अनुभव, काही लाभ, काही किंवा आपल्या जे शंकांचं समाधान त्यातून झालं का?
हां, लाभ तर पुष्कळ झाला. कारण की पहिला एक लाभ झाला असा की कोरोनाच्या काळामध्ये आम्ही नामदान घेतलं. नामदान घेतल्यानंतर माझी भगतमती ही म्हणजे आम्ही दोघांनी नामदान घेतलं. नामदान घेतल्यानंतर माझी भगतमती सिरियस झाली कोरोनाच्या काळामध्ये आणि आखरी स्टेपवर असताना आम्ही गुरुजींना विनंती केली. विनंती केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की काही काळजी करायचं काम नाही, तुम्ही औषधी सुरू राहू द्या. 16 दिवस आम्ही ICUत असल्यानंतर आमची भगतमती दुरुस्त झाली. त्याच्यामुळं आम्हाला खूप 99% आम्हाला संत रामपालजी महाराजावर आम्हाला खूप विश्वास पटला आणि तेव्हापासून आम्ही ह्या भक्तीमध्ये चांगले हे झालं. या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला काही शारीरिक, मानसिक, आर्थिक स्वरूपात काही लाभ प्राप्त झालेत का? नाही, माझे वय 64 वर्षाचे असतानासुद्धा मी अजून कोणती गोळी औषधी वगैरे कोणत्याच प्रकारची आणि डॉक्टरकडे जात नाही. आम्ही त्यांच्यावर सोपून देतो. जे काही आम्हाला त्रास झाला जीवनामध्ये आम्ही परमेश्वरावर सोपून देतो, रामपालजी महाराजवर, की तूच पाय बा आम्हाला जे काही संकट असलं तू, आणि ते आमचं संकट पूर्ण दूर करतात. आम्हाला असं कोणत्याच प्रकारचे दुःख नाही आणि बाकीचं कोणत्या प्रकारचा त्रास नाही. कधी आमच्याकडे पैसे नसले तर आमच्याकडे ॲटोमॅटिक आमच्याकडे पैसे येतात. आम्हाला माहीत बी नाही पडत की हे कुठून आले म्हणून पैसे, आणि सगळ्या गोष्टी बरोबर व्यवस्थित असं होऊन जातात आम्ही. सर, आपल्या ह्या अनुभवातून आपण जे साधक आज TV चॅनलच्या माध्यमातून आपली मुलाखत पाहत आहेत, तसेच जे आपले मित्रपरिवार आहेत, आप्तेष्ट आहे, नातलग आहेत, या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी माझ्या मित्रांना भगतमतींना समजून देतो की हा जो मार्ग आहे हा सगळ्यात मोक्ष मार्ग आहे आणि चांगला मार्ग आहे, आणि याची भक्ती केल्यानं तुम्हाला अवश्य फायदा होईल. जसा मला फायदा झाला तसा मी सगळ्यांना सांगतो की सगळ्यांना फायदा होईल याचा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात, तर ह्या अनुषंगाने जर एखादा साधक संत रामपालजी महाराजांशी जुडू पाहत असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? हां, तर इथं नागपूरमध्ये किंवा कुठे महाराष्ट्रामध्ये त्यांचे नामदान सेंटर आहे आणि मोबाईलवर किंवा TV वर त्यांचा नंबर आहे, तर कुठेही आपण घेऊ शकता त्यांची हे नंबर पाहून. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाचा प्रसार हा बऱ्याचशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर होत आहेत, जसे की YouTube आहे, Facebook आहे, ट्विटर आहे, त्याचप्रमाणे इंस्टाग्राम आहे, आणि बऱ्याचशा TV चॅनलवर त्यांचे सत्संग प्रसारित होत असतात. तर सत्संग प्रसारित होत असताना TV चॅनलवर काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी त्याच्या जवळच्या जिल्ह्याचा नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांशी जुडू शकतो. तर मला हे विचारायचं आहे की या साधनेसाठी, या दीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नाही, निःशुल्क आहे. आजपर्यंत आम्ही कुणालाच 1 रुपया दिला नाही आणि हे निःशुल्क आहे. सगळ्या नामदान केंद्रामध्ये तुम्हाला 1 रुपया होत नाही आणि काही खर्च नाही आहेत. लगेच आम्ही कोणतंही आमचा जे एखादा जगत जो माणूस असला त्यांना जर समजा नामदान, तर आम्ही आपल्या स्वखर्चांना आम्ही त्याला नामदान सेंटरवर नेतो आणि त्यांना आम्ही नामदीक्षासाठी हे करतो. धन्यवाद. तसं आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी
आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.